लोकप्रतिनिधींच्या विकास निधीतून होणारी कामे ही जनतेच्या सोयीसाठी असली तरी ती कायद्याच्या चौकटीत असणे अनिवार्य आहे। मात्र मुलुंड येथील करमणुकीच्या मैदानावर झालेली बांधकामे पूर्णपणे अनधिकृत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे। मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे या बांधकामांचं वास्तव समोर आलं असून आता या वास्तूंवर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे। मुळातच काय आलं, गेले 2 वर्ष झाले हे प्रकरण माननीय हरित लवादाकडे चालू आहे। अग्निशमन दल मुलुंड पूर्व येथे जो त्याच्या समोरचा जो खेळासाठी मैदानासाठी जो राखीव भूखंड आहे, या भूखंडावरती विविध लोकप्रतिनिधींनी त्यांची ऑफिसेस तिथे बांधलेली होती आणि मुळातच हे असे जे राखीव मैदानं असतात त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही आणि याच संदर्भात मी माननीय हरित लवादाकडे याचिका केली आणि आता जिल्हाधिकारी यांनी कबूल केलेलं आहे की ही बांधकामं अनधिकृत आहे, त्याला कुठली म्हाडा किंवा BMCची परमिशन देण्यात नाही आलेली आहे आणि ती लवकरच तोडण्यात येतील। हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शहर मुंबई YouTube चॅनलला अवश्य भेट द्या।